एसटी कर्मचारीच्या मुलानं कॉलेज सोडलं, फ्रीमध्ये फोटोज काढले, कॅमेरा बॅग चोरीला गेली. आज तोच फोटोग्राफर वर्षाला 25 ते 30 लाखांचा बिझनेस करत जगभरातील क्लायंट सोबत काम करतोय. ही गोष्ट आहे भंडाराच्या पुष्पक दिलीप पाशिने यांची, फाउंडर ऑफ चित्रकार डिजिटल्स. आज त्याचा कॅमेरा फक्त महाराष्ट्रात नाही तर भारताबाहेरही मोठमोठ्या फॅशन प्रोजेक्ट्स, लक्झरी वेडिंग्स आणि इंटरनॅशनल क्लायंटसाठी चालतो. पण हा प्रवास इथून सुरू झाला नव्हता. घरची परिस्थिती साधी, वडील एसटी कर्मचारी, आई गृहिणी आणि एका साध्या कुटुंबात त्यांचं बालपण गेलं. 12वी नंतर त्यानं ITI मध्ये प्रवेश घेतला, पण मन मात्र मशीन मध्ये नव्हतं तर कॅमेरामध्ये होतं. त्याला जाणवलं आपलं आयुष्य क्रिएटिव्ह फील्ड मध्येच आहे, म्हणून त्यांनी एक मोठा निर्णय घेतला. कॉलेज सोडलं आणि कॅमेरा हातात घेतला. त्यांच्या वडिलांनी स्वतःच्या परिस्थितीकडे न पाहता त्याला पहिला कॅमेरा घेऊन दिला आणि तोच त्यांच्या आयुष्यातला सर्वात मोठा टर्निंग पॉइंट ठरला. पण कॅमेरा असला म्हणजे काम मिळतच असं नव्हतं. या फील्डमध्ये ना ओळखी, ना मेंटॉर, ना गायडन्स. अनुभव मिळावा म्हणून अनेक प्रोजेक्ट्स फ्री मध्ये करावे लागले. काही लोकांनी तर आता हे फ्री मध्ये कर, पुढे मोठं काम देतो असं सांगून फसवलंही. पण त्यानं हार मानली नाही. YouTube वरून शिकला, ऑनलाईन रिसोर्सेस मधून शिकला आणि दिवस रात्र प्रॅक्टिस करत राहिला. मोठ्या संधीच्या शोधात तो नागपूरला आला. पण आयुष्यानं आणखी एक मोठी परीक्षा घेतली. वर्षानुवर्ष मेहनत करून जमा केलेलं संपूर्ण कॅमेरा इक्विपमेंट एका शूट दरम्यान चोरीला गेलं. एका क्षणात सगळं संपलं. तो पूर्णपणे खचला. पण त्या काळात त्याच्या गर्लफ्रेंडनं त्यांच्यावर विश्वास ठेवला. त्यांना पुन्हा उभं राहण्याची हिंमत दिली आणि त्यानं पुन्हा शून्यातून सुरुवात केली. काही दिवसांनी त्यांना पहिलंच इंटरनॅशनल प्रोजेक्ट मिळालं आणि तिथून त्याच्या आयुष्याचा खरा प्रवास सुरू झाला. आज फॅशन फोटोग्राफर म्हणून भारतासह परदेशात काम, बिग बजेट वेडिंग्स, फॅशन कॅम्पेन्स आणि सिनेमॅटिक प्रोजेक्ट्स, इंटरनॅशनल क्लायंट्स, स्वतःचा ब्रँड चित्रकार डिजिटल्स, वर्षाला 25 ते 30 लाख रुपयांचा बिझनेस टर्नओव्हर, स्वतःच्या कामातून वेगळी ओळख. पण पुष्पक आजही एकच सांगतो, देवानं प्रत्येकाला एखादी खास देणगी दिलेली असते. गरज असते ती फक्त ओळखण्याची आणि स्वतःवर विश्वास ठेवण्याची. कारण कॅमेरा बॅट चोरीला गेली म्हणून स्वप्न चोरीला जात नाही. पुन्हा उभं राहायची हिंमत असेल तर शून्यातूनही स्वतःचं विश्व निर्माण करता येतं.